रात्रीच्या गडद झालेल्या अंधाराची, किरकिरणाऱ्या रातकिड्यांची तमा न करता मस्तानी घोडा फेकीत होती. 2 प्रहरभरच्या सततच्या धावणीनंतर तिला बाजीरावांच्या छावणी तळावरचे पलोते दिसू लागले. डोळ्यातून निखळलेली आसवं पुसून तिने पुन्हा घोड्याला टाच दिली. पुरी छावणी निद्रिस्त होती. पहाऱ्यावरचे सैनिक अधूनमधून गस्त घालत होते. बाजीरावांच्या देवळीबाहेर पहारा देत असलेल्या संकाजीचा डोळा लागला होता. घोडटापांचा आवाज रात्रीची शांतता भंग करत गेला. संकाजीने लगबगीने उठून डोळे बारीक करून कानोसा घेतला. घोड्याचा शिक्का नजरेत आला तशी संकाजीने उपसलेली तलवार म्यान केली. संकाजीने तलवार म्यान केलेली पाहताच गस्त घालत असलेले पहारेकरी निर्धास्त झाले. घोडा देवळीसमोर येताच मस्तानीने लगाम खेचून घोडा थांबवला. गोंधळलेल्या भयकातर अवस्थेत घोड्याचे रेशमी कायदे हातात धरून ती क्षणभर घोड्यावरच बसून राहिली. मग मनाशी काहीतरी ठरवून निर्धारी पावलं टाकत ती देवळीच्या आत आली. एव्हाना घोडटापांच्या आवाजाने बाजीरावांची सावध निद्रा भंग पावली होती. मस्तानीस देवळीत आलेले पाहून बाजीराव काही क्षण स्तिमित वदनाने तिच्याकडे पाहत राहिले. आपल्यापर्यंत पोचण्यासाठी हिला काय काय सोसावं लागलं असेल या विचाराची चिरती कळ बाजीरावांच्या काळजात सरकली. अविरत पाझरणाऱ्या नेत्रांनी बाजीरावांकडे एकटक पाहात मस्तानी निश्चल उभी होती. बिछायतीवरून उठून बाजीरावांनी इशारा करताच धावत येऊन मस्तानी बाजीरावांना बिलगली. काही क्षण तसेच गेले. भावभावनांचा उमाळा सुमार झाल्यावर मस्तानीने सारी हकीकत बयान केली. मस्तानी, हे सारं आम्ही जाणतोच, परंतु आम्ही वचनबद्ध आहोत. आम्ही आप्पांना वचन दिलं आहे की आम्ही नानांना माफ करू. आणि बाजीरावांचे शब्द अडखळले. और क्या? मस्तानीच्या मनात भीतीचा कड पुन्हा दाटून आला. आणि आम्ही आमच्या मस्तानीस पुन्हा कधीही भेटणार नाही. बाजीरावांचे ते भावनेने ओथंबलेले शब्द मस्तानीचं काळीज कापत गेले. बाजीरावांना कधीच भेटायचं नाही या कल्पनेनेच मस्तानीच्या जीवाला काळलेप चढू लागला. नाकळती हुरहुर मनात व्यापून राहिली. पण तुमच्याकडून वायदा घेतला होता तर आम्हाला कैदेत का ठेवलं? मस्तानीच्या अरागसतेवर क्षणैक हसून बाजीराव म्हणाले, याचं उत्तर तू तुझ्या कृतीतून दिलं आहेस मस्तानी. हताश होऊन मस्तानीने आशेने विचारले, पर आप इन बातों को मानते तो नहीं? आमच्या मानण्यानं मानण्याचा प्रश्न येतोच कुठे मस्तानी. आप्पांची नादुरुस्त तबियत दुरुस्त व्हावी म्हणून फार पूर्वीच आम्ही त्यांची कोणतीही अट मान्य करण्याचं वचन दिलं होतं. आता जर आमच्याकडून वचनभंग झाल्याचं आप्पांना कळलं तर त्या आघाताने त्यांची तब्येत पुन्हा खालावेल. मस्तानीचे डोळे डबडबले होते. मनीची घालमेल जाहीर करत बाजीराव म्हणाले, लोक म्हणतात त्याप्रमाणे वचनभंगाची तिरीप खरेच इतकी भीषण आणि प्राणघातक असेल तर त्या भीषणतेला आम्ही प्रथम सामोरे जाऊ. बाजीरावांच्या त्या शब्दांसोबतच मस्तानीच्या मनात भावनांच्या लाटा उसळू लागल्या. डोळे पुसून औंढा गिळून ती काही न बोलता परत जायला फिरली. थांब मस्तानी, आल्या पावली परत फिरू नको. आपले अविरत पाझरणारे नेत्र पुसून मस्तानी म्हणाली, दिल्या वचनाचा कट राऊंना सोसावा लागणार नाही, कारण मस्तानी यापुढे राऊंना कधीही भेटणार नाही. स्वतःच्या शब्दांची मनस्वी चीड येऊन मस्तानी दोन्ही उंजळीत चेहरा लपवून रडू लागली. तिच्या मनीचा आक्रोश पाहून बाजीरावांचा जीव वितळला. मोठ्या निकराने स्थिरचित्त झालेले मन पुन्हा आक्रंदून उठले.
एव्हाना ती नाट्यमय रात्र सरून दिवस उजाडू लागला होता. उत्तर रात्रीचा बोचरा पहाटवारा सुटला होता. जागोजागी राहुटांमधले सैनिक गाढ सुखनिद्रेत होते. बाजीरावांनी बाहेर जाऊन मस्तानी परत येत असल्याची वर्दी देऊन संकाजीस पुण्याकडे पाठवले. काही वेळातच 4 मेणेवाले देवळीबाहेर येऊन थांबले. मर्दानी वेश केलेली मस्तानी जडावलेल्या पावलांनी देवळीबाहेर आली. बाजीरावांनी खूण करताच ती मेण्यात बसली. मेण्याचा पडदा नीट करण्यापूर्वी तिची पाणथर नजर बाजीरावांच्या विशाल नेत्रांना भिडली. नजर भेटीचा तो सोहळा आवरता घेऊन बाजीरावांनी भोयांना मेणा उचलण्याची आज्ञा केली. भोयांनी मेणा उचलला. धारकऱ्यांनी त्याभोवती चटकन घेर धरला. मेणा पुण्याच्या दिशेने धावू लागला. पहाटेच्या अंधुक प्रकाशात अस्पष्ट होत जाणारा तो मेणा बाजीराव कितीतरी वेळ एकटक निरखीत राहिले. तळावर वर्दी गेली. एका घटकेत कूच करण्याची नौबत वाजली. पहाटेचा गारठा फोडत बाजीरावांच्या फौजा औरंगाबादेच्या रोखाने निघाल्या. नासिर जंग, निजाम उलमुगचा द्वितीय पुत्र. भोपाळच्या रणात बाजीरावांच्या वेढ्यात निजाम अडकलेला असताना त्याने याच नासिर जंगास मदतीसाठी साथ घातली होती. महत प्रयास करून देखील अन्नपाण्या वाचून व्याकुळ झालेल्या निजामापर्यंत गवताची एक काडीही पोचवणे नासिर जंगास जमले नव्हते. कारण होते बाजीरावांची दूरदृष्टी. दख्खनमधून निघालेल्या नासिर जंगास चिमाजी आप्पांनी नर्मदे पलीकडे झुंजत ठेवले. अन्नपाण्या वाचून निजामाची फौज हवालदिल झाली. अखेर नासिर जंगाच्या मदतीची आशा निजामाने सोडून दिली. नामुष्की पदरात पाडून घेत निजामाने बाजीरावांच्या सर्व मागण्या मान्य करून जीव वाचवून दिल्लीकडे धाव घेतली. बापाचा हा पराभव नासिर जंगाच्या काळजात सुरी खुपसावी तसा खोलवर रुतून बसला. बाजीरावास रणात हरवून याचा सूड घ्यायचाच अशी खूण गाठ त्याने मनाशी बांधली. नादिरशहाच्या स्वारीत निजाम उत्तरेत व्यस्त असतानाच नासिर जंगाने दख्खनेत नेटाने हालचाली सुरू केल्या. चंद्रसेन जाधव, सुलतानजी निंबाळकर यांसारख्या मातब्बर सरदारांना त्याने जबर इनाम आणि जहागिरी देऊन आपल्या बाजूने ओढले. आनंदराव सुमंतांमार्फत शाहू महाराजांना निरोप पाठवून फत्तेसिंग भोसले, रघुजी भोसले यांना मदतीस पाठवावे असा घाट घातला. नासिर जंगाच्या या कटाची खबर बाजीरावांना बुऱ्हाणपूर मुक्कामी झाली. तत्काळ सर्व सूत्रे हलवून बाजीरावांनी शाहू महाराजांशी संधान साधले. शाहू महाराजांनी बाजीरावांच्या मदतीस आवजी कवड्यांना पाठवून दिले. आपला कट उधळून लावल्याचे कळताच नासिर जंग खवळला, पण तरीही आतताईपणा न करता त्याने आपल्या फौजेस समेटायला सुरुवात केली. बाजीरावांनी बुऱ्हाणपुराची छावणी उठवल्याचे कळताच नासिर जंगाचे धाबे दणाणले. बाजीराव रात्रीला शत्रू छावणीवर हल्ला करण्याची ईश्वराने दिलेली एक संधी मानतो हे नासिर जंगाने ऐकले होते. त्यानुसार रात्रीही निम्म्या फौजेस जागत राहून पहारा देण्याची त्याने आज्ञा केली. एवढं करूनही नासिर जंगाची छावणी औरंगाबाद प्रांती असताना बाजीरावांच्या फौजेने त्यास गाठून सहज वेढा घातला. परंतु तो वेढा जितका सहज पडला तितकाच सहज सुटला देखील. नासिर जंग आपल्या फौजेसह फरार होऊन गोदावरी काठाने मार्गक्रमण करू लागला. नासिर जंग निसटल्याचे कळूनही बाजीराव मात्र निर्धास्त होते.
ते मागाहून येणाऱ्या चिमाजी अप्पांची प्रतीक्षा करत होते. जणू काही हा सारा नाट्यमय पट त्यांनी स्वतः घडवून आणला असावा, अशी सरदारांना शंका येत होती. चिमाजी अप्पांची फौज येऊन मिळताच नासिर जंगाचा पाठलाग पुन्हा सुरू झाला. पहाडसिंगपूर ते 30 गाव हे अंतर वायुवेगाने पार करत बाजीरावांनी पुन्हा नासिर जंगास वेढ्यात पकडले. बाजीरावांनी या वेढ्यास केलेली मोर्चे बांधणी कडेकोट होती, बंदोबस्त चोख होता. 30 गावातील ही जागा मुख्य शहरापासून 10 कोसांवर होती. या जागी वेढ्यात अडकून दाणा गोटा आणि वैरण पाणी मिळवणे दुरापास्त होते. नासिर जंगाला आपली चूक ध्यानात आली. बाजीरावाने आपल्याला औरंगाबाद शहरातून पळ का काढू दिला याचे उत्तर त्याला उमगले. वेढ्याची जागा गोदावरी काठची असती तर वेढा कैक दिवस लढवता आला असता. या जाणीवेने त्याला पश्चातापाचे उमाळे आले. बाजीरावाने वेढ्यास मुद्दामच ढील दिली आणि अशा निर्जन निबीड ठिकाणी येऊन झुंजास मजबूर केले. या विचाराने त्याचे डोळे संतापाने लालावून उठले. दिवस कासराभर वर चढलेला असतानाच नासिर जंगाने रणशिंग फुंकली. बाजीरावांची सेना झुंजास तयारच होती. एक प्रहरभर साऱ्या सैन्य तुकड्या आळीपाळीने झुंजात उतरत होत्या. नासिर जंगाच्या फौजेची सरशी होताना पाहून बाजीरावांनी राणोजी, मल्हारराव, पिलाजीराव सर्वांना एकत्र हमला करण्याची सूचना केली. स्वतः बाजीराव रण आवेशात पुढे सरसावले. नासिर जंगाच्या मुख्य अंमलदारास त्यांनी एका वारातच गारद केले. तलवारीचा तो सफाईदार हात पाहून आजूबाजूच्या दोन्ही गटातले सैनिकही शहारले. मराठा सैनिकांनी हर हर महादेवचा गजर उचलून धरला. दिवस मावळतीला येईपर्यंत घनघोर लढाई जुंपली. दिवसाखेर नासिर जंग शरण आला. शत्रू सैन्यातील अनेकांना कंठस्नान घातलेले बाजीरावांचे वीर सरदार छावणीत एकत्र जमले. नासिर जंगाशी तहाची कलम ठरली. नासिर जंगाने त्याच्या अखत्यारीत असलेला खरगोण आणि हांडे प्रांत बाजीरावांना दिला. बाजीरावांना पराभूत करण्याचं नासिर जंगाचं स्वप्न केवळ स्वप्नच बनून राहिलं. बाजीरावांच्या विजयाची वार्ता पुण्यात पोचली. विजयी वार्तेसाठी नौबत वाजवण्यात आली. थोरल्या वाड्याच्या त्या नगारखान्याने आजवर किती विजयी वार्तांसाठी नौबत दिली याची गणतीच नव्हती. हवेलीत उत्साहाचे वातावरण होते. काशीबाईंचे मात्र चित्त थाऱ्यावर नव्हते. त्यांना वर्तमानाच्या हरेक प्रसंगात सातत्याने एक रखरखीतपणा जाणवत होता. पूजे अर्चेत मन रमत नव्हते. नगाऱ्याचा, घंटानादाचा अथवा कोणताही मोठा आवाज झाला तरी त्यांच्या जीवाचा थरकाप होत होता. बाजीरावांची प्रत्येक छोटी आठवण त्यांच्या मनीचा पिच्छा पुरवत होती. मनाचं असं सैरभैर होणं याला ज्योतिषशास्त्रात काही अर्थ आहे का हे पाहण्याची काशीबाईंना इच्छा होत होती. मन मात्र धजावत नव्हतं. बाजीरावांचा वियोग असह्य होऊन एके दिवशी काशीबाईंनी नानासाहेबांना आपल्या प्रस्थानाची तयारी करण्याची आज्ञा दिली. काशीबाईंचा निरोप मिळताच धावतच येऊन नानासाहेब त्यांची समजूत घालण्यास हजर झाले. आमचं काही चुकलं का ताई? नानासाहेबांनी महालात येताच सवाल केला. मस्तानी कैद केल्याचं काशीबाईंना आवडलं नव्हतं हे नानासाहेब जाणून होते. मस्तानी कैदेतून पळून गेल्याने अनेक गुंते आपसुकच उकलले होते. मस्तानी सुखरूप आहे याची खातरजमा करून
काशीबाईंनी सुटकेचा निश्वास सोडला होता. बाजीरावांना तसं कळवलंही होतं. मन दुखावलं असलं तरीही बाजीरावांचा रणावेश युद्धभूमीत पूर्ववतच राहिला. या विचाराने काशीबाईंना भावनांचे भरते येत होते. रायांची विजयवार्ता आल्यापासून त्या मनाने कितीतरी वेळा बाजीरावांकडे जाऊन आल्या होत्या. विचारांची शृंखला तोडून नानासाहेबांना बसण्याची आज्ञा करून काशीबाई म्हणाल्या, नाना, या हवेलीत आता राम राहिला नाही. जिथे इकडचे पाय असतील तिथे आम्हाला पाठवून द्यावं. आमच्या प्रस्थानाची तयारी करावी. काशीबाईंच्या बोलण्यात ठामपणा होता. त्यांचं मन समजूत घातल्याने वळेल असं वाटत नव्हतं. या आधी काशीबाईंनी बाजीरावांकडे जाण्याचा असा हट्ट कधी केल्याचं नानासाहेबांना आठवत नव्हतं. त्यांच्या अशा तडकाफडकी निघण्याला काहीतरी कारण असणार हे नक्की होतं. परंतु खाजगीचं काही विचारून अमर्यादा करण्याची नानांची इच्छा नव्हती. एक शेवटचा प्रयत्न म्हणून नानासाहेब म्हणाले, जिंकलेल्या प्रांताची व्यवस्था लावून तीर्थरूप इकडे येतीलच. प्रवासाने आपली तबियतही ढासळेल. एकदा पुन्हा विचार व्हावा. स्वारी आता इकडे येईल असं आम्हास वाटत नाही. काशीबाईंच्या बोलण्याला एक वेगळीच धार होती. रावेरखेडीत सरकारांचा वाडा आहे. आम्ही रेवाकाठी बांधलेलं शिवालय आहे. इथून पुढे आम्ही इकडच्या पायांची सेवा करत तिथेच आयुष्य व्यतीत करू. काशीबाईंचे ते शब्द ऐकून नानासाहेबांचे मन थरारून उठले. काशीबाईंनी एवढा पुढचा विचार का केला हे त्यांना कळेना. अनेकदा क्षमा मागून आणि समजावूनही काशीबाई आपल्या प्रस्थानाच्या विचारावरून एकदाही ढळल्या नाहीत. अखेर नाईलाजाने नानासाहेबांनी त्यांची व्यवस्था करून देण्याचे मान्य केले. बाजीरावांना तसा निरोपही पाठवला.